मेळावा घेणार आहेत आणि या मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रक जारी केलंय। मराठी जनांनी सरकारला नमवलं असं या पत्रात नमूद करण्यात आलंय। आम्ही मराठी जनतेच्या वतीने संघर्ष केला, आम्ही मेळाव्याचे केवळ आयोजक आहोत, तुम्ही जल्लोष करायचाय असं या पत्रात ठाकरे बंधूंनी म्हटलंय। तर या एकत्रित पत्रकावरती ठाकरे बंधूंनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। महत्त्वाचे 5 मुद्दे। मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त मेळाव्याचे आयोजक आहोत, जल्लोष तुम्ही करायचाय। वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय। तर जारी केलेल्या पत्रकावरचा हा मजकूर आहे आणि सगळ्या मराठी जनांना जल्लोष करण्याचं आवाहन या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलंय। दरम्यान या निमंत्रण पत्रिकेवरती कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही। मराठी माणसांसाठी विजयी दिवस असणार आहे, त्यासाठी 2 बंधू एकत्र येत आहेत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे। युती आघाडी हा जो विषय हा फार दूरचा विषय आहे। आता जो मराठी माणसांचा जो विजय झालेला आहे त्याचा जल्लोष किंवा आनंदोत्सव साजरा करण्याचा क्षण आहे। युती आघाडीच्या बाबतीत दोन बंधू एकत्र येऊन ठरवतील, योग्य वेळेला ठरवतील आणि योग्य निर्णय घेतील। त्रिभाषा धोरणाबाबतचा GR सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजय मेळावा काढणार आहे। वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे। दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान हा विजयी मेळावा होणार आहे। विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येतील। मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर कोणाकडे ही जबाबदारी असेल? शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि अभिजित पानसे।